भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगचाल? पहिल्यांदा एक सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आणि दीपाली वाघमोडे असतील, बाकीचे कार्यकर्ते, मी दीपाली वाघमोडे हा गोंधळी समाजातून येतो. गोंधळी समाजाला 70 वर्षात एकही तिकीट देण्यात आलेलं नव्हतं. भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट दिलं, आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही दोन्हीही उमेदवार एकाच प्रभागातून, एकाच समाजाचे उमेदवार, दोन्हीही उमेदवार आम्ही निवडून आलो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आणि सेम लीडनं आम्ही दोघं निवडून आलो. भारतीय जनता पक्षाचे कोणत्या प्रभागातून कोण कोण निवडून आले हे जरा डिटेल सांग. 9 नंबर प्रभागातून राहुल लोंढे आलेत. 13 नंबर प्रभागातून जयश्री एकत्रिताई आलेत. 8 नंबर प्रभागातून दीपाली वाघमोडे आणि महेश शिंदे. काय सांगचाल? पहिली प्रतिक्रिया काय तुमची? पहिल्यांदा मी सगळ्या जनतेचे आभार मानते. रामभाऊ सातपुते, तसंच महादेव नाना आणि सुजय भैया पाटील आणि जेवढे सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि जसा रामभाऊने आमच्यावर विश्वास टाकला आहे तसंच आणि जनतेने जो विश्वास टाकला आहे त्याप्रमाणे आम्ही जनतेसाठी सतर्क राहू सदा. कोणत्या मुद्द्यावर लोकांनी तुम्हाला मतं दिलीत असं वाटतं तुम्हाला? आमच्या कामावर लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. काय आव्हान करचाल जनतेला? आता जनतेला आवाहन करेन की मी इथून पुढे 5 वर्षात जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून त्यांना साथ देईल एवढी जनतेकडून मी अपेक्षा करते. आपल्यासोबत एकत्रिताई आहेत. काय सांगचाल पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी जनतेचे आभार मानते आणि देवाचे आभार मानते की जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला ते आज जे काही श्रेय आहे ते जनतेचं आणि परमेश्वराचं आहे.